28 फुटांपर्यंत आलेली आहे। कोल्हापूर शहरामध्ये सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, मात्र घाट माथ्यावरती पावसाची रिपरिप अद्यापही सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधले बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत। पंचगंगेच्या घाटावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर शहरामध्ये टळटळीत ऊन पडला असलं तरी घाट माथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच्याबरोबरच राधानगरी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याच्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 28 फूट आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 19 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। प्रशासनाने या संदर्भातली सर्व खबरदारी आहे ती घेतलेली आहे। प्रत्येक तासाला पंचगंगा नदीची पाणी पातळी असेल किंवा जिल्ह्यातील अनेक इतर ज्या नद्या आहेत त्यांची पाण्याची पातळी आहे ती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं डिक्लेअर करण्यात येते, नागरिकांना सांगण्यात येते। त्याचबरोबर ज्या बंधाऱ्यांवरती पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून पर्यायी वाहतूक आहे त्याचा वापर करावा। जे बंधारे पाण्याखाली गेलेले आहे तिथून गाडी किंवा वाहन चालवण्याचं धाडस करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आत्ताची जर परिस्थिती बघितली, आत्ताची जर पाण्याची पातळी बघितली तर आणखी एक 2 ते 2.5 फूट पाण्याची पातळी जर पंचगंगा नदीची वाढली तर पंचगंगा नदी ही यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पात्राबाहेर पडणार आहे। अगदी 2.5 फूट आहे ते कमी आहे पंचगंगा नदी ही पात्राच्या बाहेर पडण्यासाठी। त्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीच्या सूचना देते त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा। प्रस्तुत करते एमबीपी।